हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टार्ट करतोय बालभारती स्टँडर्ड 4. सो लेट्स स्टार्ट. आज आपण बघणार आहोत फर्स्ट पोयम रेन इन द नाईट. चला तर मुलांनो, आज आपण बघूया आपली फर्स्ट पोयम. सो वी विल स्टार्ट. Poem number 1, Rain in the Night. Raining, raining all night long. Sometime loud, sometime soft, just like a song. Now what is the meaning? याचा काय बरं अर्थ होईल? चला आपण बघूया. फर्स्ट पॅरा. Raining, raining all the night long म्हणजे रात्रभर पाऊस पडतोय. Throughout the night. It is raining throughout the night. Sometime the rain has been loud. कधी कधी पावसाचा खूप मोठ्याने आवाज येतो. अँड जस्ट समटाइम्स सॉफ्ट, जस्ट लाईक अ सॉन्ग. आणि कधी कधी पावसाचा आवाज खूप कमी येतोय आणि ते असं वाटतंय की जसं काही गाणं चालू आहे. चला बघूया आपण नेक्स्ट पॅराग्राफ नाव. देअर विल बी रिव्हर इन द गटर्स अँड लेक्स अलॉंग द स्ट्रीट. इट विल मेक अवर लेझी किटी वॉश हिज little dirty feet. There will be river in the gutters. Now the poet wants to say that the gutters will be like river. जी gutters आहे ती आता कशी दिसणार आहे? river सारखी. river म्हणजे नदी. And there will be lakes beside the road. आणि रोडच्या आजूबाजूला आपल्याला काय दिसणार आहे? lakes. It will make our lazy kitty wash his little dirty feet. आणि एवढा पाऊस झालाय, पाण्याची लेवल वाढली आहे रोडवरती की आपली जी लेझी किटी आहे, आळशी मांजर, किटी म्हणजे कोण? मांजरीचं पिल्लू, तर ती आता काय करणार आहे? शी विल वॉश हिज लिटिल डर्टी फीट. तिचे पाय आपोआप त्या पाण्यात धुवून निघणार आहेत. चला मुलांना बघूया आपण पुढचा पॅराग्राफ. The roses will wear diamonds like king and queen at the court. The drop of rain water on the roses. जे पाण्याचे थेंब साचलेले आहे कशावरती? रोज वरती. तर गुलाबाचं फूल दिसतंय बघा. जे पाण्याचे थेंब साचलेले आहे त्याच्यावरती ते शाईन करतायत. आणि ते कशासारखे शाईन करतायत? डायमंड सारखे. अँड हु इज विअरिंग द डायमंड? डायमंड कोण बरं घालतंय? वॉर्न बाय द किंग अँड द क्वीन ॲट द कोर्ट. राजा आणि राणी त्यांच्या दरबारामध्ये जेव्हा बसतात तर डायमंडचा मुकुट घालून बसतात. But the pansies all get muddies. Now what is the meaning of pansies? Pansies म्हणजे काय बरं? इथं खाली meaning दिलाय बघा. Pansies म्हणजे काय? Small plants or their flower. छोटेसे झाडं किंवा त्यांचे फुलं. The flowers have purple, yellow or white velvety petals. ते जे फुलं आहेत त्यांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पर्पल कलरच्या आहेत, येलो आहेत किंवा व्हाईट रंगाच्या पाकळ्या आहेत. इथं फुलं दिसत आहेत बघा. जांभळ्या रंगाचे आहेत, पिवळे पण आहेत आणि व्हाईट पण आहे. सो हावेवर द पॅन्सीज विल गेट मडी. जे फुलं आहेत त्यांच्यावरती काय येतंय आता? इट विल गेट मडी म्हणजे त्याच्यावरती चिखल येतोय, माती येतेय. बिकॉज दे आर शॉर्ट प्लांट्स. आणि त्यांच्यावरती माती काय येतेय? कारण की ते छोटे छोटे झाडं आहेत. पाऊस झाल्यामुळे ही जी माती आहे ती सगळी त्याच्यावरती जाऊन बसली आहे आणि त्याच्यामुळे ते कशाने? मातीने भरलेत हे झाडं, हे फुलं. बट फर्स्ट आय विल टेक माय वॉटरिंग पॉट. आता मी काय घेणार आहे? माझा वॉटरिंग पॉट. वॉटरिंग पॉट कुठे आहे? इथे आहे बघा वॉटरिंग पॉट. सी हिअर इट इज द वॉटरिंग पॉट. म्हणजे ज्याने ती त्या झाडांना पाणी घालणार आहे आणि ते फुलं धुवून काढणार आहे. अँड वॉश द पॅन्सीस फेसेस. पॅन्सीस म्हणजे काय? आपण आताच बघितलं. व्हॉट इज द पॅन्सीस? पॅन्सीस म्हणजेच काय? छोटे झाडं आणि त्यांना येणारे फुलं. तर मग ही जी मुलगी दिसतीये आपल्याला ती काय करणार आहे आता? हे जे पाणी आहे त्या झाडांवरती घालणार आहे. म्हणजे जो माती चिखल त्याला लागलाय तो सगळं धुवून निघून जाईल आणि ते झाडं छान स्वच्छ दिसतील. अँड दिस इज द पोयम विच इज रिटन बाय द नेम ऑफ द पोएट. व्हॉट इज काय आहे बरं पोएटचं नाव? दॅट इज अमेलिया जोसेफिन वुल्फ. सो या वी हॅव फिनिश्ड अवर पोयम. इथे आपली पोयम संपली आहे. चला तर लगेच आपण बघूया आता त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आन्सर. सो स्टुडंट लर्न हिअर ऑल द मीनिंग्स दॅट इज गिवन बिलो द पोयम. गटर्स, channel at the edge of the street that carry off water.
Pansies, small plants or their flower. The flower have purple, yellow or white velvety petals. Now things to do. Question number 1. Answer the following questions. First question is, how long it has been raining? किती वेळ झालाय पाऊस येतोय? So the answer is, it has been raining throughout the night. पाऊस किती वेळ आला? पूर्ण रात्रभर आला. So let's see question number 2, that is B. What effect will the rain have on the following? काय इफेक्ट होईल? काय परिणाम होईल? किटी. फर्स्ट वन इज किटी. किटी काय करेल आता? काय बघितलं आपण? काय करणार आहे किटी? Kitty will Kitty will wash the dirty feet. चला नेक्स्ट आपण त्याच्याच पुढे लिहूया. नेक्स्ट वन इज roses. Roses will shine like the diamond because of rain water drop that is on the rose. चला थर्ड बघूया. Pansies will get muddy. So here we have completed the second question. Now let's go towards the third question. What is the child planning to do the next day? तो मुलगा काय प्लॅन करतोय आता? काय करायचंय त्याला नेक्स्ट डे ला? सो आन्सर इज, child is planning to sail the boat on the wonderful places. And question number 2. आता question number 2 बघायचं आहे आपल्याला. Describe in 3 to 5 lines what happens when it rains in your surrounding. काय होतं आपल्या घराच्या आजूबाजूला जर पाऊस आला तर मग काय होतं? When the rain comes in our surrounding, all the children are happy. And they make the boat and sail in the water that is percolated there.
all the trees are happy and green. So children, here we have finished our poem as well as question answers. तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट लेसन मध्ये भेटूया. तोपर्यंत गुड बाय.